तर पुढील निवडणुका हे शिंदेंच्या नेतृत्वामध्ये होतील असं नरेश म्हस्केंनी म्हटलंय। 15 वर्ष शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं फडणवीस म्हणाले तसं म्हस्केंनी म्हटलेलं आहे। तर भाजप महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष आहे असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं। भाजपच्या नेतृत्वामध्ये सरकार येणार असं शहा म्हणाले असं दरेकर यांनी म्हटलंय। वेळोवेळी पुढील निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील असं जाहीर केलेलं आहे। परवाच देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सुद्धा आणखी 15 वर्ष एकनाथ शिंदे साहेबच महाराष्ट्राचे नेतृत्व करतील। धर्मवीर 2च्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी सुद्धा तशाच पद्धतीचे उद्गार काढलेले आहेत आणि पुढील निवडणुका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील। नाही, हे बघा, भारतीय जनता पार्टी आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे जरी असले तरी पक्ष हा प्रमुख घटक पक्ष सरकारमधला आहे, ज्याचे सर्वाधिक आमदार आहेत। परंतु आम्ही कधीही नाकारत नाहीत की एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार आहे। आता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जर आपला मोठा पक्ष आहे आणि आपल्या नेतृत्वाखाली सरकार येणार असं जर अमित भाई शाह म्हणाले, तर त्याचे वेगळे अर्थ काढण्याचं काही कारण नाही।